श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिला श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की हा जो योग आहे, ध्यान धारणा समाधी, हा जो योग आहे अष्टांग योग, तो कुणाला साध्य होत नाही, म्हणजे कोण करू शकत नाही। त्याबद्दल श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। ते सांगत होते की अति खाणाऱ्यास किंवा कमी खाणाऱ्यास, म्हणजे जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाही, म्हणजे जास्त खाल्लं झोप येते, कमी खाल्लं झोप येत नाही। तशाच प्रकारे अति झोपणाऱ्यास आणि कमी झोपणाऱ्यास, अशी जी व्यक्ती आहे त्यांना हा योग साध्य होत नाही, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। आता अति खाणाऱ्यास म्हणजे याचा अर्थ असा होतो की अशा व्यक्तीचा जिभेवर ताबा नसतो, विषयावर ताबा नसतो। ज्याचा जिभेवर ताबा नाही, विषयावर ताबा नाही, मग मनावर कुठला ताबा असणार? आणि ज्याचा मनावरती ताबा नाही तो योग करू शकत नाही। म्हणून श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत अति खाऊ नये आणि कमीसुद्धा खाऊ नये, जास्त झोपू नये। जास्त झोपल्यानंतर आळस येतो, जास्त खाल्ल्यानंतर आळस येतो, कमी खाल्ल्यानंतर झोप येत नाही। कमी झोपणाऱ्याला त्याची प्रकृती ठीक राहत नाही, मन सारखं चिडचिड होत असतं। म्हणून श्रीकृष्ण महाराज सांगतात अति खाणाऱ्यास, कमी खाणाऱ्यास, अति झोपणाऱ्यास आणि कमी झोपणाऱ्यास हा योग साध्य होत नाही आहे। आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? जो रसनेंद्रियाचा अंकिला, का निद्रेसे जीवे विकला, तो नाही येत मनीतला अधिकार्या। म्हणजे जो रसनाच्या म्हणजे जिभेच्या अधीन झालेला आहे आणि निद्रेला त्यांनी विकलेला आहे, म्हणजे निद्रेच्या अधीन आहे, अशा लोकांना हा अधिकार भेटत नाही आहे। अथवा आग्रहाच्या बादोडी, क्षुधा त्रशा पोडी, आहाराचे तोडे मारूया, किंवा आग्रहानं जबरदस्तीनं भूक तहान मारतो आणि आहाराते तोडी, अशा प्रकारचा जो आहे अभिमानी, गर्विष्ठ, की माझ्यासारखा योगी कोणी नाही असं म्हणून कित्येक महाराज काय करतात की भूक आणि तहान यांना मारतात आणि एकदम कमी खातात। अशांना योग साध्य होत नाही आहे। निद्रेची वाटा नवचे, ऐसा दृढ विचने अवतरणे नाचे, ते शरीराच नव्हे तयाचे महायोग होणार। निद्राच्या अधीन आहे किंवा निद्राच घेत नाही, किंवा दृढ विचने अवतरणे नाचे, म्हणजे अभिमानाने जेवण करायचं नाही, त्याचं शरीरच त्याला साथ देत नाही आहे, मग त्याला योग कुठून साध्य होणार, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत। म्हणून अतिशय विश्वसेवावा, तैसा विरोधी न व्हावा, का सर्वता निरोधावा ही नको। म्हणजे अतिशय विषय सेवन करू नये आणि त्याचा जास्त निरोध पण करू नये, म्हणजे विषयाचं सेवन करावं परंतु मर्यादित असावं। अति विषय सेवन करू नये आणि एकदम कमी पण राहू नये, अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत। आता जेवण कमी झालं, झोप येत नाही, पाहिलं आपण, शरीर क्रश होतं आणि ज्याचं शरीर साथ देत नाही आहे तो हा योग साध्य करू शकत नाही। म्हणून भगवान नेहमी या प्रकृतीला, या शरीराला निरोगी राहण्यासाठी फार महत्त्व देतात। प्रकृती निरोगी असली की
संसारिक कामं पण साध्य होतात, आध्यात्मिक कामं पण साध्य होतात. मनुष्याचं जीवन चाकोरीत असावं, मनमानी जीवन असू नये, मनाला येईल तसं वागू नये, अशा प्रकारचा जीवन असावं. एक चाकोरीत राहून जीवन जगावं. या अगोदर पण आपण या श्लोकावरती आपण चर्चा केलेली आहे. परत एक वेळेस थोड्या वेळेस पाहू. श्रीकृष्ण महाराज काय सांगतात की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. श्रीकृष्ण महाराज हा श्लोक याच्यासाठी सांगतात की ज्यावेळेस आपण संसार असो किंवा अध्यात्म असो, म्हणून मनुष्यानं संतुलित वागावं. या श्लोकावरती आपण अगोदर चर्चा केलेली, विस्तारानं चर्चा केलेली. संक्षेपानं इथं सांगतो की कोणतीही आपली क्रिया जी आहे, युक्त आहार असावा, युक्त विहार असावा, चालणे फिरणे योगासन युक्त असावा. नंतर जे काही आपण कर्म करतो त्याच्या चेष्टा पण युक्त असाव्यात. स्वप्न म्हणजे झोप पण योग्य असावी आणि जागरण पण योग्य असावं. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या ज्या क्रिया असतात त्या युक्त असाव्या. कमी पण असू नये, अति पण असू नये. अशा प्रकारचे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. या श्लोकावरती आता जास्त चर्चा करत नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश हा की मनुष्यानं आपलं शरीर निरोगी ठेवावं. निरोगी शरीर असेल तर सर्व कार्य साध्य होतं. संसारिक कार्य पण साध्य होतं, आध्यात्मिक पण होतं, योग पण सिद्ध होतो. जो नियमानं वागत नाही त्याला योग सिद्ध होत नाही, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज आणखीन काय सांगतात ते पाहू आपण. आहार तरी सेविजे परी युक्तेचे नि मापे मविजे क्रिया जात आचरेचे त्याची स्थिती. म्हणजे जो आहार घेतो आपण तो युक्त असावा आणि क्रिया पण जे पण आपण क्रिया आचरण करतो तर त्या पण युक्त असाव्यात. मिथला बोली बोलीजे मिथल्या पावली चालीजे. म्हणजे आपलं चालणं वागणं परंतु योग्य असावा, युक्त असावा. आणि मिथला बोली बोलीजे म्हणजे वायफळ बोलायचं नाही, जेवढा आपल्याला बोलायचं आहे तेवढंच बोलायचं, युक्त बोलायचं. निद्रेही मानू दिजे अवसरे एके. म्हणजे निद्रा पण अशा प्रकारची असावी असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. जागणे जरी झाले तरी होवावे ते मिथले येतुडणे धातू साम्य संचले असेल सहजे. म्हणजे जागरण पण जे आहे ते युक्त असावं. असं जर तुम्ही निद्रा आणि जागरण जर युक्त ठेवला तर शरीर चांगलं राहतं. सप्तधातू जे आहेत शरीरातील ते संतुलित राहतात आणि शरीर प्रकृती चांगली राहते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐसे युक्तीचे ने हाते जे इंद्रिया ओपी जे भाते ते संतोषाशी वाढते मनची करी. म्हणजे इंद्रियाला, प्रत्येक इंद्रियाची काहीतरी भूक असते. प्रत्येक इंद्रियाची जी भूक असते ती भूक भागवावी, परंतु ती कशी असावी, युक्त असावी. आता पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. हे काहीतरी विषयाकडे जातात, काहीतरी कार्य करतात. कर्मेंद्रिय कार्य करतात, नंतर ज्ञानेंद्रिय विषय भोगतात. मग ह्या ज्ञानेंद्रियाला आणि ह्या कर्मेंद्रियाला योग्य प्रकारे संतुलित नियमित वागायला सांगावं. युक्त आहार घ्यावा, युक्त चालणे असावे, युक्त बोलणे असावे. युक्त म्हणजे काय की आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या कार्यानुसार आपल्याला जे परवडतं, आपल्याला जे योग्य आहे ते ग्रहण करणे आणि तशा प्रकारे वागणे. आता एकाचा आहार जास्त असतो आणि एकाचा कमी असतो, तर त्याला युक्त म्हणजे काय, ज्याला जशा प्रकारची गरज आहे तर काय तशा प्रकारचा आहार घेणे आणि प्रकृतीप्रमाणे आपल्या शारीरिक
प्रकृतीप्रमाणे कार्य करणे, अशा प्रकारचं युक्त असावं, चाकोरीत जीवन असावं, अनुशासन असावं, की मन मानेल तसं वागू नये. अशा जे साधक मन मानेल तसं वागतात त्यांना हा योग साध्य होत नाही आहे. खाओ पिओ मजा करो ही जी वृत्ती आहे ही राक्षसी जीवन आहे. खाओ पिओ मजा करो असं म्हणणारी जी राक्षसी जीवन आहे त्यांना योग साध्य होत नाही. असे प्रकारचे जे योगी असतात किंवा अशा प्रकारचे साधक असतात त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो, की मन मानेल तसं जर वागू लागलो आपण तर काय होतं की त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. आता भगवान काय सांगतात पहा. आता एखादी साधक आहे, तो साधक योगाचा अभ्यास करतो आणि त्याचा हा जो योग आहे केव्हा सिद्ध झाला, म्हणजे असं केव्हा समजायचं की त्या साधकाला हा योग केव्हा सिद्ध झाला हे कसं समजायचं. तर श्रीकृष्ण महाराज काय सांगतात, ज्यावेळेस साधकाची मन, चित्त आणि बुद्धी आणि आत्मा हे एकरूप होतात. मन आहे, चित्त आहे, बुद्धी आहे आणि आत्मा आहे, हे एकरूप होतात आणि सर्व आपल्या आपल्या संमतीप्रमाणे एकूण एकाच्या संमतीप्रमाणे वागतात. तेव्हा आपण समजायचं की हा साधक आहे, त्याला योगाची सिद्धी मिळालेली आहे. ते काय म्हणतात पहा, निस्पृहा सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा, म्हणजे त्याची सर्व भौतिक विषयापासून तो मुक्त झालेला असतो. अशा प्रकारचा साधक जो आहे त्याचं मन, चित्त, बुद्धी आणि आत्मा हे एक होतात. ते सर्व आता काय होतं पहा, कित्येक वेळेस आपण पाहतो की संसारामध्ये सुद्धा किंवा अध्यात्मामध्ये सुद्धा मन एक सांगतं, चित्त एक सांगतं आणि बुद्धी एक सांगते. आणि अशा प्रकारचं जर आपण वागू लागलो, मन एक सांगू लागलं, चित्त एक सांगत आहे, मनाला वाटतं की आपण, आणि इंद्रिय एक प्रकारे वागतात आणखी आहे. हे समजा यांच्यामध्ये ताळमेळ नसेल, इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, आत्मा आहे, यांच्यामध्ये जर ताळमेळ नसेल तर योग सिद्ध होत नाही. या सर्वामध्ये ज्यावेळेस ताळमेळ होतो त्यावेळेस समजायचं की योग सिद्ध झालेला आहे आणि ज्याचं भौतिक विषयापासून तो काय मुक्त झालेला आहे, त्याला तर समजायचं की हा योग सिद्ध झालेला आहे. आता पुढे आणखीन काय म्हणतात, असा जो योगी असतो तो त्याचं मन शांत झालेलं असतं. कशा प्रकारे शांत झालेलं असतं, उद्विग्न होत नाही. कशा प्रकारे शांत झालेलं असतं ते एक उपमा देतात. श्रीकृष्ण महाराज एक उपमा देतात. ज्या ठिकाणी वारच नाही, निवांत जागा आहे, हवा जास्त चालत नाही, निवांत जागा आहे, अशा ठिकाणी एखादा दिवा ठेवला आपण तर तो जशा प्रकारे त्याची म्हणजे दिव्याची ज्योत आहे ती एकदम स्थिर असते, ती हलत नाही. अशा प्रकारची ज्या ठिकाणी हवा नाही आहे त्या ठिकाणी जो दिवा आहे त्याची ज्योत शांत प्रकारे जळत असते. तशा प्रकारे हा योगारूढ झालेला, योगी झालेला, सिद्ध झालेला हा जो साधक आहे तो अशा प्रकारचं शांत राहतो, उद्विग्न होत नाही. अशा प्रकारची उपमा श्रीकृष्ण महाराज देत आहेत. त्या श्लोकाबद्दल आपण पुढच्या सत्रामध्ये थोडा विस्ताराने चर्चा करू. तो कशा प्रकारे तो उद्विग्न होत नाही आणि तो कसा शांत राहतो हे आता आपण पुढच्या सत्रात आपण पाहू. हे सत्र इथंच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.